नमस्ते. पुणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2026 नुकतीच प्रशासनाने घोषित केलेली आहे आणि त्यानुसार कार्यक्रम सुद्धा जाहीर केलेला आहे. आणि गेले 4 वर्ष निवडणुकीला विलंब झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह निवडणुकीच्या निमित्ताने सर्वत्र जाणवतो. आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमामधून घरोघरी संपर्क साधण्याचा, संवाद साधण्याचा प्रयत्न हा आम्ही सर्व कार्यकर्ते करत आहोत. 2017 ते 22 या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने मला नागरिकांनी निवडून दिले आणि मला वाटतं या 2017 ते 22च्या कार्यकालामध्ये कोरोनाचा 2 वर्षाचा कालखंड सोडला तर 3 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण विविध कामं हे निश्चितपणे केलेली आहेत. त्यामध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी शाळा जी महाराष्ट्रामध्ये जिचा पहिला नंबर 21 लाखाचं बक्षीस आदरणीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते त्या शाळेला मिळालं. नंतरनं वडगाव बुद्रुकमधील शेवंतबाई दांगट शाळा याचं नूतनीकरण केलं. कैलासवासी बबनराव जाधव शाळेचं नूतनीकरण केलं, नामकरण केलं. वडगाव बुद्रुकमध्ये आपण 2 क्रीडांगणं केली, एक इंडोर क्रीडा संकुल केलं आणि आदरणीय स्वर्गीय सुषमा स्वराज महिला बचत गट भवन व प्रशिक्षण केंद्र अशी भव्य महिला बचत गट भवन ची निर्मिती केली. आणि मला वाटतं त्यामध्ये 4 हॉल, प्रोसेसिंग युनिट आहे, विक्री केंद्र आहे, असं एक वेगळं युनिट या ठिकाणी केलेलं आहे. तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले 500 मुलांच्या अभ्यासिका आपण पूर्ण केलेल्या आहेत. विरंगुळा केंद्र केलं, समाज मंदिर केलं, 2 गार्डन आपण केली, कैलासवासी शांताबाई एकनाथ चरुड उद्यान आणि मोहनराव भिडे उद्यान. तसेच आपण राजयोग परिसरामध्ये 2 स्पेस मेकिंग आणि 1 क्रीडांगण असं त्या ठिकाणी प्रोजेक्ट केलेला आहे. वडगाव बुद्रुकमध्ये आपण राजारामपूल ते वडगाव बुद्रुकचा जो उड्डाणपूल आहे तो माननीय नामदार माधुरीताई मुसाळ यांनी आता पूर्ण केला. ठराव हा मी स्टँडिंग कमिटीचा सदस्य असताना सुरुवातीचं बजेट जे आहे DPR तयार करणे आणि सुरुवात करणे त्यासाठी माननीय नामदार मुरलीधर आनंद मोहोळ त्यावेळेस स्टँडिंग कमिटी चेअरमन होते. त्यांच्या माध्यमातून त्याची सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे जो मेट्रोचा प्रोजेक्ट आहे तो सुद्धा आता चालू होणार आहे. त्यासाठी सुद्धा सर्वात जो ठराव जो आहे तो स्टँडिंग कमिटी सदस्य असताना मी ठेवला आणि तो मान्य करून घेतला आणि पुढे त्याची कारवाई ही निश्चितपणे झालेली आहे. ही सर्व कामं करत असताना आपल्या भौतिक सुविधा ज्या आहेत वडगाव बुद्रुकमध्ये पाणी, वीज, लाईट या भौतिक सुविधांच्या बाबत आपण कायम जागरूक राहिलो. वडगाव बुद्रुक असेल, दायरी असेल, राजयोगचा परिसर आहे किंवा आपला मानसचा परिसर आहे, हायवे परिसर आहे, आपण सातत्यपूर्ण या भागामध्ये संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केला. दायरीमध्ये मांदळे पुलापासून वाया आकाराचा ब्रिजचा आपण ठराव ठेवला होता. त्याचं प्लॅनिंग झालं होतं. तो उमऱ्या गणपतीपर्यंत उतरवण्याचं आपण शहर सुधारणा समितीमध्ये मान्य केलं होतं आणि तो GB मध्ये सुद्धा ठराव पास झाला. एक DP रोड जो आहे सावित्री गार्डन ते लोकमत हा DP रोडचा सुद्धा सातत्यपूर्ण आपण फॉलोअप ठेवलेला आहे. तो लवकरच आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न हा करणार आहोत. भविष्य काळामध्ये वाहतुकीची समस्या असेल, कचऱ्याच्या बाबत आपण अतिशय जागरूकपणे काम करत आहोत. रस्त्यावरती कचरा पडू न देणे किंवा ओला कचरा, सुका कचरा गोळा करणे, स्वच्छ संस्थेचे काय लोक काम व्यवस्थित करत नाही त्याबाबत जागरूकपणे काम करणे, सातत्यपूर्ण आपल्या सफाई कामगारांना मदत करून तो कचराचं नियोजन कसं करता येईल याबाबत आपण निश्चितपणे काम करत आहोत. आपल्या भागामध्ये STP प्लॅन्ट सुद्धा होत आहे आणि मला वाटतं भविष्य काळामध्ये वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, वाहतूक कोंडी याबाबत आपण सातत्यपूर्ण काम जागरूकपणे करणार आहोत. पूर्वी आमचा प्रभाग जो होता वडगाव बुद्रुक दायरी असा प्रभाग हा होता. आता वडगाव बुद्रुक दायरी नरे असा परिसर झालेला आहे. नरे गाव जे आहे समाविष्ट गावामधील गाव आहे. हे गाव जे आहे पूर्वी ग्रामपंचायतीच्या परवानगी घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये बांधकामं झालेली आहेत. काही चांगले प्रोजेक्ट सुद्धा PMRDचं परमिशन घेऊन झालेले आहेत. वाहतूक आता नरे गावमध्ये परिस्थिती अशी आहे की मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी DP रोड ताब्यात न घेतल्यामुळे किंवा DP रोडवरती अतिक्रमण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती. त्यासाठी आपण सर्व DP रोड जे आहे अतिक्रमण मुक्त करून त्या ठिकाणी
तातडीने रस्ता करण्याचं काम हे निश्चितपणे करणार आहोत. मग तो भूमकर चौक ते भूमकर चौक ते बारंगीमळा असेल, अरुणबाग ते लाडली साडी सेंटर असेल, JSPMचा डीपी रोड आहे, इतर जे डीपी रोड जे आहेत, क्रॉस डीपी रोड आहे, किंवा इतर जे आपल्या PMRD मध्ये डीपी रोड टाकलेले आहेत ते 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न भविष्य काळामध्ये आपण करणार आहोत. अतिक्रमण मुक्त आणि वाहतूक कोंडी मुक्त प्रभाग हा आपला निश्चितपणे करणार आहोत. मागच्या काळामध्ये टॉप 5 मध्ये आपला प्रभाग वडगाव बुद्रुक धायरी हा कामाच्या माध्यमातून होता. भविष्य काळामध्ये सुद्धा प्रभाग क्रमांक 33 वडगाव बुद्रुक नरे धायरी हा निश्चितपणे राहिलेला आपल्याला दिसेल. आपला प्रतिनिधी जो आहे तो चारित्र्यवान असावा. आपला प्रतिनिधी जो आहे तो काम करणारा असावा. आपला प्रतिनिधी जो आहे फोन केल्यानंतर फोन उचलणारा असावा. आपल्या प्रतिनिधीने सातत्यपूर्ण कामामध्ये सभागृहामध्ये आणि रस्त्यावर कायम कामामध्ये असावं आणि आपल्या प्रत्येक अडचणीमध्ये मग भौतिक सुविधा असतील, काही टॅक्सच्या अडचणी असतील, वाहतुकीची समस्या असेल, पाण्याची समस्या असेल, या बाबतीत जागरूकपणे काम करावं असं निश्चितपणे नागरिकांना वाटतं. नागरिकांना नम्र विनंती आहे, तुम्ही माझा कार्य अहवाल पाहावा. कार्य अहवाल पाहून गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 2 वर्षाचा कोरोनाचा काळ जर सोडला तर 3 वर्षामध्ये केलेलं काम आणि इतर जे माझी कामं जी आहेत, मग सिंहगड करंडक स्पर्धा असते, सिंहगड करंडक क्रिकेट स्पर्धा आहे, सिंहगड करंडक कबड्डी स्पर्धा आहे, सिंहगड करंडक तायक्वांदो स्पर्धा आहे. स्पोर्ट्समध्ये सुद्धा आपण चांगलं काम गेल्या 25 वर्षापासून करत आहे. धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आपण अतिशय चांगलं काम हे करत आहोत. आमची जी कुटुंब जे आहे ते वारकरी संप्रदायामध्ये काम करत आहे आणि मला वाटतं चांगले विचार, चांगले संस्कार आणि त्यामधून समाजाची प्रगती, समृद्धी हे आपल्या राजकारणाचं हे मुख्य उद्दिष्ट आहे आणि तेच उद्दिष्ट घेऊन मी तुमच्या समोर निश्चितपणे येत आहे. मी तुमचा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची निश्चितपणे माझी इच्छा आहे. मी अतिशय प्रामाणिकपणे, नम्रपणे आपल्या सर्वांना निश्चितपणे आवाहन करेन की तुमचं प्रत्येक मत जे आहे ते अमूल्य आहे. त्या मताचा आदर राखून भविष्य काळामध्ये तुमचा प्रतिनिधी या सभागृहामध्ये आणि सभागृहाबाहेर 100% उपस्थिती लावून आपले प्रश्न सोडवताना तुम्हाला निश्चितपणे दिसेल. मग ती वाहतूक कोंडी असेल, टँकर मुक्त आपला परिसर असेल, नंतर आपला नवले पुलाचा अपघात मुक्त परिसर असेल, आपल्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची डेव्हलपमेंट सुद्धा करायची आहे. मग बस स्टॉप आहे, पोलीस स्टेशन आहे, गार्डन आहे, मला वाटतं विरंगुळा केंद्र आहे, आपल्या मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण आहे. हे सर्व डेव्हलपमेंट जे आहे निश्चितपणे आपण करणार आहोत. मी अजिबात म्हणणार नाही की मी निवडून आलो आणि 6 महिन्यामध्येच ती होतील, परंतु प्रयत्नपूर्वक काम केल्यानंतर 5 वर्षामध्ये ओव्हरऑल डेव्हलपमेंट जी आहे, सर्वांगीण प्रगती जी आहे आपल्या भागाची ही झाल्याशिवाय राहणार नाही. मी तुमचा घरातील व्यक्ती आहे, तुमचा भाऊ आहे. माझी विनंती आहे, मला तुमच्याबरोबर काम करण्याची संधी ही निश्चितपणे द्यावी. प्रभाग जो आहे तो 4 जणांचा प्रभाग आहे. 2 महिला 2 पुरुष त्या ठिकाणी आहेत. इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे. पक्ष लोकशाही मार्गाने काम करणारा आहे. मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुक जरी असले तरी सुद्धा ते पक्ष संघटनेमध्ये काम करणारे सर्व कार्यकर्ते आहेत. 4 जणांना तिकीट मिळाल्यानंतर राहिलेले सुद्धा संघटनेमध्ये आपणच उमेदवार आहोत असं विचार करून काम निश्चितपणे करणार आहेत आणि त्याचा फायदा संघटनेला निश्चितपणे होणार आहे. संघटना आपली वाढणार आहे. आपल्याला जे अभिप्रेत आहे, लोकांची सेवा, लोकांची प्रगती, हे आपल्याला मुख्य उद्दिष्ट आपलं लोकांचं राहिलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करणं हे सर्व आमच्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे माहीत. पार्टीच्या माध्यमातून काम आपण संघटनेमध्ये, मी संघटनेचा कार्यकर्ता आहे, चळवळीतला कार्यकर्ता आहे. लोकांच्या प्रगतीसाठी, लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी निश्चितपणे कटिबद्ध आपण राहणार आहोत आणि मला वाटतं त्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, महानगरपालिका सुद्धा भविष्य काळामध्ये निश्चितपणे चांगलं काम करेल. धन्यवाद.